मी माझ्या फोनवरती फक्त आधार टाईप केलं तर पुढे माझा आधार नंबर येतो. मी माझ्या फोनवरती ॲड्रेस टाईप केलं तर माझा पूर्ण लांबलचक ॲड्रेस येतो. इतकंच नाही तर मी फक्त UPI लिहिलं तर माझा UPI ID येतो. ही ट्रिक एकदम सोपी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरती अगदी काही क्षणात करू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. कीबोर्ड सेटिंगमध्ये सर्च करा पर्सनल डिक्शनरी. तुम्हाला काही लँग्वेजचे ऑप्शन दिसतील, त्यामध्ये तुम्हाला ऑल लँग्वेजला सिलेक्ट करायचं आहे. वरती प्लसचं चिन्ह दिसेल, तिथं जा. वरच्या साईडला तुम्हाला जो मेसेज टाईप करायचा तो लिहा आणि खाली आपल्याला शॉर्टकट लिहायचा आहे. एक्झाम्पलसाठी मी खाली हॅपी लिहितोय. वरती मला एक वाढदिवसाचा मेसेज टाईप करायचा आहे शॉर्टकट म्हणून. आपली ट्रिक काम करते की नाही ते आपण बघूया. मी टाईप करतोय हॅपी टाईप केले. हॅपी टाईप केल्याच्या नंतर लगेच खाली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा ऑप्शन सुद्धा आलेला आहे. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या शॉर्टकट तुम्ही तुमच्या कीबोर्डमध्ये ॲड करून ठेवू शकता. आणि ही ट्रिक फक्त व्हॉट्सअपमध्येच काम करत नाही, तर तुम्ही टेक्स्ट मेसेज असो कुठे जिथं कीबोर्ड आहे तिथं प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट काम येईल. कामाचा मेसेज आहे, त्यामुळे तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच कामाच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा.